नमस्कार. लवकरच अधिक मासाची सांगता होणार आहे. या शुभ महिन्यामध्ये आलेली ही कमला एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे. तर उद्या 11 जून, उद्या गुरुवार आहे कमला एकादशी. उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच लावा असा एक दिवा आणि संध्याकाळी पण आवर्जून करा हे एक काम. संपूर्ण अधिक मासाचे पुण्य मिळेल. पुढील अनेक वर्ष घरामध्ये सुख, धनसंपत्ती कायम टिकून राहणार आहे. तर असा हा दिवा कोठे लावायचा आहे, सकाळी व संध्याकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत शुभ फलदायी अधिक महिना लवकरच संपणार आहे. कमला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 3 वर्षातून एकदाच ही एकादशी येत असते, ती म्हणजे अधिक मासामध्ये, जिला परमा एकादशी असे देखील म्हणतात. तर उद्या 11 जून रोजी गुरुवारी ही एकादशी साजरी केली जाणार आहे. साधीसुधी तिथी ही नसून अत्यंत महत्त्वाची आहे, कारण वार गुरुवार आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी विशेष फलदायी मानली जाते. तर ही तिथी प्रारंभ हा 10 जून रोजी दुपारी 12:58 सुरू झालेली असून एकादशी तिथी समाप्ती ही 11 जून रोजी रात्री 10:36 संपणार आहे. उदय तिथीनुसार उपवास हा गुरुवारी 11 जून रोजीच करावा आणि व्रत सोडण्याची म्हणजे पारणाची वेळ ही 12 जून 2026 रोजी सकाळी 5:23 ते सकाळी 8:10 असणार आहे. कमला एकादशी ही खूप महत्त्वाची आहे. कमला हे माता लक्ष्मीचेच एक नाव आहे. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक चणचण दूर होते, दारिद्र्य दूर होते आणि तुम्हाला असा हा दिवा आवर्जून लावायचा आहे, कारण दिवा हा सकारात्मकतेचे, ज्ञानाचे प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित केला जातो. कोणतेही होम हवन करताना किंवा कोणतीही पूजा करताना आणि दररोजच सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये दिवा लावल्याने सकारात्मक दैवी शक्तीचा प्रभाव आपल्या घरामध्ये होत असतो. आणि अधिक मास सुरू आहे. अधिक मासामध्ये दीपदानाला खूप महत्त्वाचे मानले जातात. जावयाला दीपदान दिले जाते. त्याचबरोबर नदीवर, वेगवेगळ्या देवस्थानी दीपदान हे केले जाते. दिव्याला अत्यंत महत्त्वाचे या महिन्यात मानतात, म्हणूनच तुम्हाला हा उपाय सकाळी करायचाच आहे आणि संध्याकाळी देखील तुम्हाला हे काम करायचे आहे बरं का. अधिक मासातील एकादशीला केलेले दान, जप, व्रत आणि कोणत्याही उपायाचे पुण्य हे सामान्य महिन्यांपेक्षा 10 पटीने अत्यंत फलदायी ठरत असते. जीवनातील अडथळे, मानसिक अस्वस्थता आणि अतिविचार कमी होऊ लागतात आणि मनाला शांतता लाभते. उद्याच्या या शुभ दिवशी तुमच्या घरामध्ये लावलेला दिवा तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करून लक्ष्मीचे आगमन सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे. तर मैत्रिणींनो, एकादशीच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि आज एकादशी तिथीला सुरुवात झालेली आहे आणि उद्या देखील एकादशी आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं घर ज्या ठिकाणी प्रकाशमय असेल तिथेच लक्ष्मी प्रवेश करत असते. म्हणून तुम्हाला उद्या गुरुवारी संध्याकाळी देखील एक दिवा लावायचा आहे आणि सकाळी देखील. पण संध्याकाळचा दिवा हा कोणत्या प्रकारे लावायचा आहे, सविस्तर माहिती पुढे बघा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. तर तुम्हाला अगदी वेळात वेळ काढून 5 मिनटंही वेळ लागणार नाही आहे या उपायासाठी. तर सकाळी हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, तर सकाळी तुम्ही हा उपाय अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपाय तिन्ही सांजेला करायचा आहे. 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करता येईल. दोन्ही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता, सकाळी आणि संध्याकाळी. उद्याचा दिवस साधासुद्धा दिवस नाही आहे. वर्षभरामध्ये 24 एकादशी येत असतात, मात्र अधिक मासामुळे एकूण एकादशी या 26 होतात. अधिक मासातील कमला एकादशीला विशेष महत्त्वाचे स्थान आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये आहे. पुराणामध्ये या एकादशीचे वर्णन दुर्मिळ सिद्धी आणि पुण्य देणारी असे करण्यात आलेले आहे. या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने अनेक समस्यांसह दारिद्र्यता दूर होते. जो भक्त मनोभावे कमला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्षप्राप्ती होते असे देखील सांगण्यात आलेले आहे. या दिवशी व्रत करून कथा ऐकल्यास किंवा वाचल्यास 100 यज्ञांपेक्षा पुण्यफळ जास्त प्राप्त होणार आहे. आणि असा हा दिवा लावून तुम्ही नंतर कथा देखील ऐकू शकता किंवा वाचू शकता. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे, भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर व्रताचा संकल्प करायचा आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे.
त्यांना तुम्ही अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करू शकता. विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त याचे देखील पठण करू शकता. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील अभिषेक करू शकता. त्यानंतर त्यांना पिवळी फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करायचं आहे. शक्यतो पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा आणि नैवेद्यावर तुळशीची पाने अवश्य ठेवावी, कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय नैवेद्य हा पूर्ण मानला जात नाही. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आरती करून विष्णू सहस्रनामाचे पठण जास्तीत जास्त करायचे आहे. म्हणजे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस घरामध्ये विष्णू सहस्रनाम लावून ठेवू शकता. तुम्हाला माहिती आहे का ही तिथी का महत्त्वाची आहे? अधिक मासातली तर आहेच आहे, पण याचे विशेष महत्त्व काय आहे? तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील, घरामध्ये तुम्हाला खूप कष्ट आणि मेहनत करूनही हवा तेवढा पैसा येत नसेल, पैसा आला तर तो टिकत नसेल, किंवा मग तुमच्या घरामध्ये सुखशांतीही लाभत नसेल, आजारपण किंवा इतर कोणतेही संकट, समस्या वारंवार तुमच्या घरावर येत असतील, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. कारण पौराणिक कथेनुसार यक्षराज कुबेर अर्थातच देवांचे खजिनदार सुरुवातीपासूनच धनवान नव्हते. ते भगवान शंकराचे परमभक्त होते. मात्र एकदा गरिबीमुळे अत्यंत त्रस्त झाल्याने कुबेरांनी आपल्या गरिबीचे कारण महादेवांना विचारले. त्यावेळी भगवान शंकरांनी त्यांना अधिक मासातील कमला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. तसेच एकादशीपासून अमावस्येपर्यंत 5 दिवसांचे व्रत मनोभावे आणि श्रद्धापूर्वक पाळण्यास सांगितले. कुबेरांनी पूर्ण निष्ठेने कमला एकादशीचे व्रत केले. त्यांच्या भक्ती आणि तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना देवतांच्या संपत्तीचा अधिपती म्हणून नियुक्त केले. त्यामुळे कमला अर्थातच परमा एकादशीचे व्रत हे अत्यंत फलदायी मानले जाते. अशा प्रकारे धार्मिक मान्यतेनुसार कमला एकादशीचे व्रत हे श्रद्धापूर्वक पालन केल्यास पापांचा नाश होतो आणि जीवनामध्ये सुखसमृद्धी येते. तसेच वेगाने तुमची आध्यात्मिक प्रगती देखील होते. इतकी ही विशेष तिथी आहे, मग तुम्हाला अत्यंत सोपे हे काम का नाही करायचे, तर आवर्जून करायचे आणि जास्त वेळ देखील लागणार नाही आहे. तर हा उपाय सकाळी कसा करायचा आहे ते आपण बघूयात. नंतर आपण संध्याकाळी करताना काय काय नियम पाळायचे आहे हे देखील बघायचं आहे. वेळ तर मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते 11 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. त्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे. मातीची पंती आणि तुळशीची वाळलेली काडी असेल तर ती घ्यायची आहे. तुम्हाला या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे. तुम्हाला खाली आजूबाजूला पडलेली काडी घ्यायची आहे किंवा तुम्ही आजच एखादी काडी घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मानले जाणार आहे. गुरुवारी येणाऱ्या एकादशीला हा उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात, ज्यामुळे घरातील दरिद्रता दूर होऊन आर्थिक भरभराटही होत असते. तर हा उपाय शिवपुराणानुसार कसा करावा याची अचूक पद्धत काय आहे? या उपायासाठी एक मातीची पंती किंवा मग पिठाचा दिवा तुम्ही घेऊ शकता. त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आणि तुळशीची वाळलेली काडी घ्यायची आहे, म्हणजे त्याला आपण लाकूड देखील म्हणतो, आणि थोडासा कापूस घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशीची वाळलेली काडी घेऊन त्यावर कापूस गुंडाळायचा आहे किंवा मग तुम्ही कलाव्याचा धागा देखील त्यावर गुंडाळू शकता. त्याची एक सुंदर वात तयार करायची आहे आणि हा दिवा गाईच्या शुद्ध तुपाने पूर्ण भरलेला असावा. त्यात ती तयार केलेली वात तुळशीची काडी त्यामध्ये ठेवायची आहे, म्हणजे तुळशीच्या काडीची वात ठेवायची आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात देखील हा उपाय असा सेमच करायचा आहे, परंतु अजून काही नियम आहेत ते देखील पाळायचे आहेत. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर सकाळी तुम्ही हा उपाय करत असाल तर सकाळी देखील करू शकता आणि संध्याकाळी देखील करू शकता. भगवान विष्णूंच्या किंवा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्याखाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत व त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्याला थोडेसे हळद कुंकू लावून तो प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील लावू शकता, घरात देवघरामध्ये देखील लावू शकता. तर देवघरातच तुम्ही हा उपाय करा सकाळी करणार आहात तेव्हा. त्यानंतर दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री विष्णवे नमः या मंत्राचा मनोभावे 108 वेळेला जप करायचा आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती एकादशीला तुळशीच्या काष्टाचा म्हणजेच काडीचा दिवा लावतो त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, नकारात्मकता दूर होते, घरातील वाईट शक्ती, गरिबी आणि कलह नष्ट होऊन सुखसमृद्धी नांदते. शिवपुराणानुसार वाळलेल्या तुळशीच्या काडीचा अग्निदेवतांना हा दिवा लावून अर्पण केल्याने अनेक होम हवन आणि यज्ञ केल्याचे पुण्यफळ मिळत असते.
तर तुम्हाला या दिवशी काय नियम पाळायचे आहे? एकादशीच्या दिवशी जिवंत तुळशीची पाने किंवा काडी चुकूनही तोडू नका. हा उपाय करण्यासाठी आधीच गळून पडलेली सुकलेली काडी वापरावी. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालत नाहीत, कारण असे मानले जाते की माता तुळस या दिवशी भगवान विष्णूंसाठी निर्जला उपवास करत असते, म्हणून तुम्ही चुकूनही तुळशीला पाणी या दिवशी घालू नकात. तर हा मनोभावे उपाय करा, खूप महत्त्वाचा आणि प्रभावी ठरणार आहे. त्यासोबतच तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करताना काय करायचे आहे, तर संध्याकाळी तुम्हाला मी वेळ तर सांगितलेलाच आहे. अशाच प्रकारे सेम हा उपाय करायचा आहे, काहीही बदल नाही आहे. परंतु तुळशीला विष्णुप्रिया मानले जाते. कमला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. तर तुम्हाला दुरूनच तुळशीला संध्याकाळी हळद कुंकू व्हायचे आहे. एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ देखील गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्याची वात उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी याची काळजी घ्यायची आहे. दिव्याच्या प्रकाशात तुळशीला 11 किंवा 21 परिक्रमा केल्या तर उत्तम ठरेल. यामुळे घरातील पैशाची चणचण ही दूर होईल. तर तुम्हाला संध्याकाळी जो तुम्हाला उपाय सकाळी करायचा आहे तोच संध्याकाळी करताना तुळशीजवळ देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर एकादशीच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते. ज्याचे घर प्रकाशमय असते तिथेच ती प्रवेश करते. गुरुवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुपाचा चौमुखी म्हणजे 4 वातीचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सुखशांती लाभते. तर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करताना तुळशीजवळ आणि एक मुख्य प्रवेशद्वारावर देखील चौमुखी दिवा लावायचा आहे. चौमुखी म्हणजे तुम्ही कणकेचा दिवा देखील करू शकता किंवा एक मातीची पंती घेऊन 4 दिशेला 4 वाती देखील तुम्ही लावू शकता, किंवा मग नाही शक्य झाले तर एक मुखी दिवा आवर्जून तुम्ही लावा. याने देखील नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल. शक्य असल्यास एकादशीच्या दिवशी देवघरामध्ये विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा आणि हा दिवा रात्रभर जळत राहील. अशा प्रकारे लावल्यास, अखंड दिवा लावल्यास नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगला परिणाम त्याचा जाणवायला लागेल. शक्य असेल तरच तुम्ही रात्रभर अखंड दिवा हा लावू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप या उपायासाठी करावा. तर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नयेत. दिव्याच्या खाली थोडे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या आसन म्हणून टाकाव्यात. विष्णू पूजेसाठी पिवळ्या रंगाची वात, हळद लावलेली वात वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. तर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय करताना एकतर कलाव्याचा धागा मिळाला तर उत्तम, किंवा मग तुम्ही कापूस घेऊन त्याची देखील वात तयार करू शकता तुळशीच्या काडीसोबत. आवर्जून या प्रकारे करा आणि मंत्रजप देखील आवर्जून करा. ज्या घरामध्ये सुतक असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. हा उपाय करताना विष्णू सहस्रनामाचे पठण एक वेळेला आवर्जून करायचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही केले तरी चालेल. नक्की करा. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.